आषाढी एकादशी केला चंद्रभागेच्या काठावर कलियुगच्या वाणीला एक असताना गोदावरीच्या काठावर चंद्रभागेने आणि महाराज पांडुरंगाने एक अभिनंदनाची पत्रवारी पाठवली आहे तुमच्यासाठी तुमच्या गुरूंसाठी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आज माहेर घरच्या दारे नाशिकच्या तीर्थक्षेत्र गोदावरीच्या काठावर अतिशय असे सुंदर प्रशिक्षण सुरू आहे आणि ते प्रशिक्षण वारकरी धारकरी आणि धारकरी ते वारकरी आणि गोदावरीच्या अंतर्गत चंद्रभागेला निवड केला. महाराष्ट्राला जितकी वारकऱ्यांची गरज आहे तितकी धारकऱ्यांची गरज आहे. हे अभिनंदनाचं पत्र आहे, हे शुभेच्छांचं पत्र आहे. ही पत्रवारी पाठीवरचा कणा ताट राहण्यासाठी आहे. ही शुभेच्छांची पत्रवारी आहे आणि तुमचं प्रशिक्षण पंढरपूरचा चंद्रभागेच्या काठावरती सुरू होतं आणि ते सुरू असताना मायबाप पांडुरंगाला अभिमान वाटला तुमचा, तुमच्या पालकांचा आणि तुमच्या गुरूंचा. म्हणून ही अभिनंदनाची पत्रवारी राष्ट्रवीर संघासाठी आहे. मन, मनगट आणि मस्तिष्क कणखर करून आत्मरक्षणासाठी तुमचे गुरु सज्ज आहेत आणि तुम्ही सुद्धा सज्ज आहे. नव्या पिढीला डिग्रीचं शिक्षण देता देता समाजात राहायचं कसं. आमचा महाराष्ट्र सह्याद्रीचा, आमचा महाराष्ट्र दऱ्याखोऱ्यांचा. हे प्रशिक्षण घराघरात मनामनात झालंच पाहिजे. तारा मंदिराच्या वासंतिक नवरात्रात तुमचं प्रशिक्षण पाहून रामाला सुद्धा आनंद वाटला आणि वारीवरून निघता निघता गुरुपौर्णिमेची ही पत्रवारी, ही अभिनंदनाची पत्रवारी गोदावरीच्या काठावर येता येता चंद्रभागेने सांगितलं माहेर घरच्या दारी इतका सुंदर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू आहे आणि पाहुणे असे आहेत की दगड फळेतले पक्षी असो, विविध चित्र असो आणि त्यांनी नाशिकमध्ये एक असा स्वतःचा वर्ग तयार केला आहे. अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे. असे आनंदजी बोरस सर इथे आहे आणि त्याचाही जास्त चंद्रभागेला आनंद झाला. ही अभिनंदनाची पत्रवारी तिकडे चंद्रभागा आतुरतेने वाट पाहते आहे. मी माळोदे सरांना की ज्यांच्या नावात पवन हा शब्द आहे आणि तुम्हाला माहित आहे पवनपुत्र, पवन म्हणजे वारा. जिथे कोणी पोचत तिथे पवन पोचवत असतो आणि त्या व्यक्तिमत्वाला साजेचं असं नाव आहे. सर, आपण व्यासपीठावरती यावं. आपले सर्व प्रशिक्षणार्थी त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि आजच्या मान्यवरांना विनंती करतो. ही पंढरपूरच्या मायबाप चंद्रभागेने पाठवलेलं अभिनंदनाचं पत्र आहे. हे पत्र शुभेच्छांचं आहे. तुमचं हे प्रशिक्षण नुसतं नाशिक पुरता नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात हा आदर्श व्हावा आणि घराघरात मुलं किती दंगट आहेत, मुलं किती प्रशिक्षण आहेत. आम्हाला कोणावर हल्ला करायचा नाही, आम्हाला वचक तयार करायचं आहे. आमच्या नादी लागाल तर सांभाळून लागाल. आमचे एक एक घरातले रत्न माणिक मोती असे कणखर आहेत. या सह्याद्रीच्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा हे असं अभिनंदनाचं पत्र आहे. ही पत्रवारी देत असताना पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे, आपल्या जागेवरती उभं राहून टाळ्यांचा गजर, जय हरी माऊलीच्या गजरात आपण ही पत्रवारी देऊया. तिकडे माझ्या चंद्रभागेला कळेल अरे मी पाठवलेले शुभेच्छांचं गुरुपौर्णिमेचे पत्रवारी वारकरी आषाढी एकादशीचं दर्शन घेत घेत गोदावरीच्या काठावरती पोहोचला. ही परतीची पत्रवारी आहे सर. आणि मान्यवरांना विनंती आहे हे पत्रांचं आपण टाळ्यांच्या गजरात अतिशय जोरात ही अभिनंदनाची पत्रवारी आहे, गुरुपौर्णिमेची पत्रवारी आहे. आपल्या टाळ्यांची सलामी आहे. दोन हात वरती करून ही पत्रवारी
माऊली सर प्रशिक्षणार्थी यांनी ह्या जागेवरती यावं. ही गुरुपौर्णिमेची पत्रवारी आहे. मायबाप पांडुरंग तिकडे पाहताय, वारकरी नाचताय, वारकरी ते धारकरी, असं तुमचं काम आहे. हे प्रशिक्षण सुद्धा एक वारीच आहे. तुम्ही जिथे जिथे प्रशिक्षण देत असतात तिथे मायबाप पांडुरंग हजर असतो. म्हणून आजची गुरुपौर्णिमा अतिशय खरोखर अतिशय छान. आणि तुम्ही जे कार्य करताय हा नाशिकचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या इतिहासातला एक सुवर्णाक्षरातलं पान तुमच्यासाठी आहे. जय हरी माऊली, जय गौरव माऊली, जय चंद्रभागा, जय मायबाप पांडुरंगा.